ज्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी संघर्ष उभा केला, आज उमेदवारी अर्ज आपल्या आईसाहेबांनी भरला आहे, काय भावना? आज आपल्या महाराष्ट्राचं दैवत गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आणि या वाखरी गटातील, जिल्हा परिषद गटातील जी रांजलेला गांजलेला ज्याला आतापर्यंत न्याय मिळाला नाही, त्या मतदारसंघामध्ये या चळवळीच्या माध्यमातून ह्या मोठ्या मोठ्या राजकीय धेंडांनी इलेक्शन आलं की पैसे टाकून त्यांचा स्वाभिमान खरेदी करून घ्यायचा आणि परत मात्र 5 वर्ष त्यांच्याकडे बघायचं नाही, ह्याला कुठतर वाचा फोडायची आहे आणि इथल्या गोरगरीब, मजूर, दीन दलित ह्या सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली म्हणून आज अर्ज भरून आता पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला आणि आजपासूनच प्रचाराला चालू करणार आहे. कुठल्या पार्टीकडून भरला आहे, काय कुठून उमेदवारी तुम्ही? माझी पार्टी आणि माझा पक्ष ही माझी सामान्य मायबाप जनता आहे आणि त्या जनतेच्या जीवावर मी उभा आहे. माझ्या मागं कुणी नेता नाही, माझ्या मागं कुठली पार्टी नाही, कुणी नाही. कारण ज्याच्याकडे नेता आणि पार्टी आहे तिथं मोठा भ्रष्टाचार आहे आणि तुम्हाला मला लुटून, काटा हाणून, भ्रष्टाचार करून तीच पैसा उद्या त्याच वाखरी गणात उधळायचा ह्यांचा नाद आहे. पण तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो, या हे आपलंच आहे, सगळं सगळं घ्या, सगळं करा, पण तुमच्याच गरीब भावाला साथ द्या, गरीब बहिणीला, आईला तुमच्या साथ द्या आणि खऱ्या अर्थानं तुमचा वाखरी गण ही एक या जिल्ह्याला क्रांती घडवून देणारा गण आहे. कारण 500 कोटी रुपये या जिल्ह्याला मिळवून दिले तर या आणि जर वाखरी गणातनं आपला विजय 100% होणार आहे आणि मग जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला हत्तीचं बळ चळवळीच्या माध्यमातून मला येणार आहे. तुमचे सहकारी असतील, चळवळीतले सहकारी आहेत, तुमच्या शेतकरी संघटनेतील सहकारी, तेच तुमच्या समोर त्यांचं आव्हान आहे, कसं बघताय? चळवळ कुणाला म्हणायचं? कारखानदारा ज्यानं आपल्याला लुटलं, बापाला लुटलं, आपल्याला लुटलं, आज्याला लुटलं आणि त्यांना जर साथ कोण देत असेल तर ती चळवळीचा कसं म्हणायचं? ती चळवळीचा नाही, ती कारखानदाराचा आहे. त्याला जनता त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काय तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला होता? मला प्रत्येक गरीबातला गरीब शेतकऱ्याला 100 टन ऊस जातो आणि 20-20 टनाच्या 5 खेपा जाते, त्या खेपला गडी 2-2 टन हंते दया. मला प्रत्येक गावामध्ये काटा उभा करायचा आहे. 10 टनाचं 30-30 हजार रुपये गरीबाचं हाणलं जातात नुसत्या काट्यातनं. ती मला त्या जिल्हा परिषद गणामधनं जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे की आपल्या गावात काटा असल्यानंतर अब्जावधी रुपये आपल्या शेतकऱ्याचं ही जी कारखानदार हाणते ते आपण कसं वाचवू शकतो हे विजन घेऊन, रस्ता असेल, आरोग्य असेल, अनेक प्रकारचा विकास त्या भागामध्ये जे झालेला नाही. आज तुम्ही जर त्या भागामध्ये गेला तर गुडघ्यानं खड्डा येतं, बैलगाडीचा कणा थटल अशी अवस्था त्या भागामध्ये आहे आणि गडी मोठं तोंड घेऊन सांगतात आम्ही विकास करणार आहे. आणखीन कसला विकास करायचा आहे? म्हणजे नुसतं स्वतःचं प्रपंच मोठं धनदांडगे करायसाठी ही राजकारणाचा धंदा मांडलाय. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ह्याला कुठंतरी या जिल्ह्यामध्ये वाचा फोडायचा आहे, न्याय द्यायचा आहे, ही भूमिका माझी आहे. विठ्ठल कारखान्याच्या गेल्या वर्षी 3500 रुपये भाव जाहीर केला होता, परंतु ती अजून 3000 दिला आहे. आता तुम्ही उपोषण केलं होतं, तुमच्या सहकारी पण विठ्ठल कारखाने डायरेक्टर होते, त्यांनी सगळ्या कारखान्यावर आंदोलन केलं, पण 3500 रुपये मागायला काय तुम्ही कचकावताय? का आंदोलन झालं नाही? अहो 3500 रुपये दर जाहीर केला, ही द्यायचा नव्हता, ही फक्त तुम्हाला गाजार दाखवायचं होतं. ही गाजार दाखवायचं, मतं घ्यायची आणि आमदार म्हणून आता का मुग गिळून गप्पाय का दे नाही 500 रुपये? अनेक वेळेला आम्ही भांडलोय, अनेक वेळेला निवेदन दिली, कारखान्यावर जाऊन चर्चा केली. दुसरं कारखाना तुम्ही बंद पाडलं, विठ्ठलवर का गेला नाही? नाही, विठ्ठल सुद्धा बंद पाडायचा. तानाजी बागल तुमचे सहकारी होते तुमच्या आंदोलनात, ते संचालक होतं, सचिन पाटील संचालक होतं. तुम्ही दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन उड्या टाकल्या, गावाने बंद काढल्या. असं लोकांना काय वाटतंय की हे आपल्या कारखान्यात होते ते दुसऱ्याच्या कारखाना बंद पडते? नाही नाही, कारखाना आपला असला तर पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला केला पाहिजे. ही भूमिका त्यांची आहे, ती त्यांनी घ्यायला पाहिजे होती.
मी सगळ्या कारखानदाराच्या विरोधात आहे आणि मी एकमेव चळवळीतला माणूस आहे जिल्ह्यामध्ये की मी भूमिका स्पष्ट केली आहे. मी मरेपर्यंत कारखानदाराबरोबर जाणार नाही. मी शेतकरी म्हणून इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, पण अंतिम ध्येय काय असेल तर माझा सामान्य शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, गोरगरीब ह्यांना बरोबर घेऊन समाजकारणाने राजकारण करायचं, एवढंच माझ्या इथून पुढं कायमस्वरूपी डोक्यात आहे. शेतकरी संघटनेच्या नावावर अनेकांनी घरं भरली, अनेकांनी गाड्या घोडं काय काय जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की हां? ज्यांनी जर गोरगरीब जनतेला भुलवून जर स्वतःची घरं भरली असतील चळवळीच्या नावाखाली तर 100% जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण घरबिहिती बरोबर बाहेर काढत असते ती जनता हुशार आहे. आणि तुम्ही जिल्ह्यातलं निकाल बघितला असतील, जिल्ह्यातलं जिथं जिथं राजकारणाच्या या माध्यमातून जिथं जिथं इलेक्शन झालं तिथं तिथं बघितलं लोकांनी ज्याही त्याही जागा दाखव. लोक फार हुशार आहेत, लोकांना कळतंय खरं तळमळीचं कोण आहे आणि नाटक कोण करतो या हे कळतंय लोकांना. लोक आता हुशार झालीत. मतदारांना काय आव्हान करतात? मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की माझा विजय मतदारांचा विजय म्हणजे सामान्याचा विजय. सामान्य माणसाला जर न्याय मिळाला, सामान्य माणूस राजकारणाकडे येणार, चांगली माणसं राजकारणाकडे येणार ती आणि चांगली इकडे बी उभा राहणारा बाद, इकडे बी उभा राहणारा जर लुटारू असेल तर दोन्हीतला एक येतो या, कोण तर आला तर लुटतो या. म्हणून सामान्य माणूस उभा असला पाहिजे. तुम्हाला मत का द्यावे लोक? मी लोकांसाठी गेले 20 वर्ष झालं चळवळीच्या माध्यमातून लोकांसाठी माझ्या किडण्या खराब होस्तोवर उपोषण केली. माझ्या अंगावर 35 गुन्हा आहेत, मला 2 वेळा जिल्हाबंदी झाली. मी कोर्टात वाऱ्या घालतो या. कार्बन बँकेसमोर एक कोर्ट होतं, सांगोड रस्त्याखाली एक कोर्ट होतं. मला एक दिवस 2 तारखा असतात, तालुका कोर्टात एक, जिल्हा कोर्टात एक. नवीन कोर्ट झालं ती त्याच्या भीती चिरायला लागल्या. मी 20 वर्ष झाले हेलपाट घालतो या. आणखीन काय केलं पाहिजे लोकांसाठी? मी जीव सुद्धा द्यायची तयारी आहे माझी लोकांसाठी. म्हणजे मी प्राणपणाला लावलाय. मला उपोषणामध्ये मला आणखीन 1-2 दिवस जर मार्ग निघाला नसता तर माझं काय झालं असतं. म्हणजे हे सगळ्या लोकांनी बघितले. ह्याच्यापेक्षा दुसरं, जीवापेक्षा दुसरं काय महत्वाचं नाही. जीव ओतून टाकलाय लोकांसाठी आणि जे काय इथनं पुढे करायचंय ते सामान्यासाठी करायचंय. ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन केलं, उपाशी राहिला, ती जीवाची पर्वा केली नाही, ते ऊस पट्टा मोठ्या प्रमाणात आहे बाकी, तो शेतकरी मदत करेल तुम्हाला? 100% त्यांच्या अंतकरणाला माहित आहे. बँकेत स्लिप भरताना ही 20,000, 50,000, 1 लाख, 2 लाख आगाव आले तर ती कुणामुळे आले तर या ही प्रत्येकाला माहिती आहे. कुणी जीव पणाला लावला, कोण आबदलं, कुणी गावगाव सगळ्या सभा घेऊन या माहोल उठवून शेतकऱ्यांना जागे केलं, ही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. गटाला तर माहितीच आहे कारण त्याच गटात होतं आंदोलन, पण जिल्ह्याला माहित आहे की हा माणूस प्रामाणिकपणे झटतो या. 2017ला सुद्धा आपण 9 दिवस उपोषण करून या जनतेला न्याय मिळवून दिला होता. त्यावेळेला काय आपल्या समोर भविष्यात राजकारण करायला डोक्यात नव्हतं. असतं तर मी त्यावेळेला उभा राहिलो असतो, पण माझी उमेदवारी ही लोकांनी जाहीर केली, जनतेने जाहीर केली. तुम्ही उभा राहायला लागते. अधिक तुम्ही माघार घेऊ नका. तुम्हाला कोण लालच दाखवल, तुम्हाला दबाव आणल, तुम्हाला कोण काय बी म्हणाल, पैसा नाही काय, आम्ही वर्गण काढू. आम्ही तुमच्या मागे 1 वोट 1 नोट म्हणून उभा राहू, पण तुम्ही उभा राहायला लागते. मला त्या गटातनं एका गावातनं रोज 15-15, 20-20 फोन येतात. म्हणून मी उमेदवारी जाहीर केली. नाहीतर माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं लढायचं. तुम्हाला खरं सांगतो, काही जरी झालं तर आता माघार नाही, अजिबात नाही. काही झालं तर माघार नाही. लढणार आणि विजय बी होऊन येणार.